महाराष्ट्र, एक असं राज्य जिथे शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी होतं, पण आता तिथे पाणी इतिहास बदलणार आहे. आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राला दुष्काळातून कायमचं मुक्त करणाऱ्या त्या भव्य जलक्रांतीबद्दल. हो, हे अगदी खरं आहे. जिथे पावसाने पाठ फिरवली होती तिथे आता पाणीच इतिहास बदलणार आहे. ही केवळ एका विकासाची गोष्ट नाही, तर ही आहे एक संपूर्ण जलक्रांती. चला तर मग या भव्य योजनेच्या प्रत्येक पैलूला आपण समजून घेऊया. कारण हे आता फक्त एक स्वप्न राहिलेलं नाही, तर महाराष्ट्राला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा हा एक दृढ निश्चय आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलंय की महाराष्ट्राच्या इतिहासातून दुष्काळ हा शब्द आता पुसला जाणार आहे. मग तो विदर्भ असो, मराठवाडा असो की उत्तर महाराष्ट्र, संपूर्ण राज्यासाठी एक ऐतिहासिक जलयोजना आता आकार घेते आहे. आणि या जलक्रांतीचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा सुरू होतोय तो विदर्भातून. तोच विदर्भ जो अनेक वर्षांपासून पाण्याच्या टंचाईशी सामना करतोय. आता वेळ आलीये विदर्भाच्या कायापालटाची. वैनगंगा नळगंगा या महाप्रकल्पामुळे तब्बल 4,04,000 हेक्टर जमीन थेट ओलिताखाली येणार आहे. म्हणजे विचार करा, जवळपास 10,26,000 एकर शेतीला कायमस्वरूपी पाण्याचा हक्क मिळणार आहे. अर्थात एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी गुंतवणूकही तितकीच मोठी आहे. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च आहे तब्बल 1,00,000 कोटी रुपये. या आकड्यावरूनच या योजनेची भव्यता आपल्या लक्षात येते. आणि हा प्रकल्प फक्त कागदावर नाहीये. आजची स्थिती अशी आहे की याचा सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजे DPR पूर्णपणे तयार आहे. डिझाईनही अंतिम झालंय. याच महिन्याच्या अखेरीस हा प्रकल्प SLTASC तांत्रिक समितीसमोर जाईल आणि त्यानंतर फेब्रुवारी 2026 पर्यंत सगळ्या मान्यता मिळतील आणि मग निविदा प्रक्रिया आणि जमीन संपादनाचं काम सुरू होईल. हा केवळ एक प्रकल्प नाही, हा विदर्भाचा भाग्योदय आहे. विदर्भानंतर आता आपण वळूया मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राकडे. इथेही तितकंच ठोस नियोजन करण्यात आलं आहे. कोकणामध्ये समुद्राला मिळून जे पाणी वाया जात होतं ते आता वाया जाणार नाही. तब्बल 55 TMC पाणी गोदावरीच्या खोऱ्यात वळवण्याची ही योजना आहे. मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी याचा सविस्तर प्रकल्प अहवाल आता अंतिम टप्प्यात आहे आणि मार्च 2026 पर्यंत याला अंतिम मंजुरीही मिळेल. उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर इथे 3 महत्त्वाचे नदीजोड प्रकल्प निश्चित झाले आहेत. दमणगंगा एकदरे गोदावरी, दमणगंगा वैतरणा गोदावरी आणि नार पार गिरणा. या तिन्ही प्रकल्पांमधनं मिळून 2.41 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. यापैकी काही प्रकल्पांच्या निविदा प्रक्रिया तर सुरूही झाल्या आहेत. आता आपण एका अशा अभिनव योजनेबद्दल बोलणार आहोत जी एका मोठ्या संकटाला संधीमध्ये बदलणार आहे. होय, महापुराच्या पाण्याला जीवनवाहिनी बनवण्याची ही एक अद्भुत कल्पना आहे. तुम्ही कल्पना करा, दरवर्षी सांगली कोल्हापूरच्या महापुरामध्ये जवळपास 100 TMC पाणी फक्त समुद्रात वाहून जात होतं. पण आता जागतिक बँकेच्या मदतीने या पाण्याचा सखोल अभ्यास झालाय आणि त्यातलं जवळपास 30 ते 35 TMC पाणी उचलून थेट उजनी धरणापर्यंत नेलं जाईल. हेच पाणी पुढे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी जीवनरेखा ठरेल. म्हणजेच आता पूर संकट नाही तर संधी ठरणार आहे. या सगळ्या भव्य योजना राबवताना प्रादेशिक न्याय आणि निधीचं समतोल वाटप याकडेही विशेष लक्ष दिलं गेलं आहे. सरकारने केवळ घोषणा केलेल्या नाहीत तर निधी वाटपात प्रादेशिक समतोलही साधला आहे. उदाहरणार्थ, विदर्भाचा हक्क 23% असताना त्यांना 25.85% निधी मिळाला. त्याचप्रमाणे मराठवाड्याचा हक्क 18% असताना त्यांना 19% निधी देण्यात आला आहे. आणि इतकंच नाही तर राज्याचा सर्वांगीण आणि समतोल विकास व्हावा यासाठी वैधानिक विकास मंडळं पुन्हा सक्रिय करण्याचा प्रस्तावही केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. तर ही केवळ स्वप्न किंवा योजना नाहीत, हे एका भव्य वास्तवाचं चित्र आहे जे आता हळूहळू साकार होत आहे. हे सगळे प्रकल्प पूर्ण व्हायला साधारणपणे 7 ते 8 वर्षांचा कालावधी लागेल. पण त्यानंतर महाराष्ट्राच्या भूमीतून दुष्काळ हा शब्द कायमचा हद्दपार होईल. ही केवळ एक योजना नाही, हा एका पिढीचा बदल आहे. कारण एक गोष्ट तर निश्चित आहे, पाणी असेल तरच शेती असेल, आणि शेती असेल तरच आपला शेतकरी मजबूत होईल. आणि जेव्हा आपला शेतकरी मजबूत असेल तेव्हा आपला महाराष्ट्र अजेय बनेल.